आज आहे रोज डे आणि तो खूप छान सेलिब्रेट केला. तर कसं तर चला सांगते. तर सकाळीच कुणाल बाहेर गेला होता काही कामासाठी आणि आला आणि मला बोलत होता की तुझ्यासाठी खाली गाडीमध्ये काहीतरी गिफ्ट ठेवले. मला वाटलं मोठ्या गाडीमध्ये आहे, पण नंतर त्याने मला टू व्हीलरची चावी दिली आणि मी त्याच्याकडे गेले तर बघते तर काही खूप छान रोज त्याने माझ्यासाठी घेऊन आला होता. तर त्यामध्ये एक गुलाब होता आणि एक बुके होता आणि दोन्हीसुद्धा इतकं सुंदर होतं, तर मी खूप जास्त खुश झाली होती. त्यानंतर घरी गेली आणि छान असा मेकअप केला, रेडी झाली आणि आम्ही गेलो होतो मूव्ही बघायला, सनम तेरी कसम हा मूव्ही बघायला. तर मला असं वाटलेलं तो सनम तेरी कसम 2 हा मूव्ही आहे, पण ॲक्च्युली तो होता रिलीज मूव्ही होता. म्हणजे जो अगोदर होता तोच आता रिलीज केला आहे. तर आतमध्ये एंट्री केल्या म्हणजे मॉलमध्ये एंट्री केल्या आपले इन्स्टा फॅमिली मेंबर्स आहेत ते भेटले आणि त्यांच्यासोबत फोटोशूट केला. तर खूप छान वाटतं ज्यावेळी आपले फॅमिली मेंबर्स म्हणजे इन्स्टा फॅमिली मेंबर्स किंवा यूट्यूब सबस्क्रायबर आपल्याला बाहेर भेटतात आणि ते आपल्यासोबत इतकं छान बोलतात. तर खरंच खूप छान वाटतं. त्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो आणि बऱ्यापैकी उशीर झाला होता, म्हणजे मूव्ही स्टार्ट पण झाला होता. आणि हा मूव्ही बघताना मी जेव्हा हा मूव्ही बघितला खूप जास्त इमोशनल झालेली आणि असंच थिएटरमध्ये सुद्धा झालं. आणि ॲक्च्युली मी कुणाला जेव्हा 7 तारखेला मूव्ही रिलीज होणार हे जेव्हा कळलं त्याचवेळी मी त्याला बोलली होती की मला हा मूव्ही बघायचा आहे. सो त्याच्यासोबतच मी आज मूव्ही बघायला गेले होते. आणि हा मूव्ही थिएटरला बघण्याच्या अगोदर म्हणजे काल रात्रीसुद्धा हा मूव्ही मी पूर्णच्या पूर्ण बघितला, कारण मला असं वाटलेलं सेकंड पार्ट येतोय, पण तिथे माझा पचका झाला आणि मला 6 तारखेला कळालं हा मूव्ही रिलीज होतोय. सो मी थोडासा भाग स्किप केला आणि ऑर्डर देण्यासाठी गेली, कारण खूप जास्त भूक लागली होती. म्हणून एक पिझ्झा म्हणजे माझ्यासाठी एक पिझ्झा आणि एक चोकोलावा केक समथिंग काहीतरी ऑर्डर केलं होतं. आणि ती ऑर्डर यायला 15-20 मिनिट गेले. तोपर्यंत एवढी जास्त भूक लागली होती. पण आल्यावर मी टेस्ट केली, खूप जास्त छान पिझ्झा होता. मला तर खूप जास्त आवडला. पेपे पनीर पिझ्झा होता. आणि म्हणजे मी तिथे तरी थिएटरमध्ये तरी पिझ्झा फर्स्ट टाईम घेतलेला. अदर टाईम मी पॉपकॉर्न वगैरेच घ्यायची आणि ह्यावेळी असं काहीतरी वेगळं घेतलेलं होतं. ह्याचं नाव मला आठवत पण नाही आहे. त्यानंतर आम्ही परत बाहेर आलो मूव्ही बघून झाल्यानंतर परत फॅमिली मेंबर्स भेटले, त्यांच्यासोबत पण शूट केलं आणि मग दुसऱ्या मॉलला गेलो. अगोदर दुसऱ्या मॉलला होतो, त्याच्यानंतर मिलेनियम मॉलला गेलो आणि कुणालसोबत पण थोडंसं शूट केलं, माझा पण फोटोशूट केला आणि मग आली मी घरी. तर येताना माझ्या डोक्यात खूप जास्त दुखायला लागलं होतं, कारण गाडीच्या एसीने परत प्रवासाने आणि मूव्ही पण बघितला तो आणि बघितलेलाच मूव्ही बघितला म्हणून खूप जास्त डोकं दुखायला लागलं होतं. त्यानंतर घराजवळ आली आणि पाणीपुरी खायची म्हणून पाणीपुरी खायला थांबली, रगडा पण खाल्ला आणि मग आली मी घरी. तर तुम्हाला आपला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला सुद्धा माझ्यासारखा सनम तेरी कसम हा मूव्ही आवडतो का कमेंटमध्ये सांगा. थँक्यू, बाय बाय.